नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करूयात. राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली सातारा विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला असून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठा पराभव केलाय. धैर्यशील कदम यांनी 993 त्यांना मतं मिळवत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव केलेला आहे. अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली आहेत. हा निकाल म्हणजे जयंत पाटील यांच्या राजकारणासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. ज्या मतदारांनी मला मतदान केलं, महायुतीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. माझी उमेदवारी निश्चित करताना या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. या निवडणुकीत माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते आणि माझे आप्त स्वकीय माझे मित्रमंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे, जयंतराव पाटील साहेब, विश्वजित कदम आणि विशाल पाटील साहेब, बाळासाहेब पाटील या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या लढाईत जरी माझा पराभव झाला असला तरी ही लढाई अशीच चालू राहील, कारण ही लढाई मी माझ्या आमदार बनण्यासाठी नाही, तर या देशातील या संविधानाची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व, ही मूल्य जपण्यासाठीची ही लढाई आहे. ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई अशीच चालू राहील.